पाटोदा तालुक्यातील पत्रकार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय SM देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कार्य करत असून येणाऱ्या काळातही समाजहिताचं कार्य जोमानं करण्याचे उद्देश मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख सर, किरण नाईक सर, राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष अनिल वाघमारे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्षपदी अजय जोशी यांची निवड करण्यात आली असल्यानं त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार इद्रिस मकरानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष संजय साणप, ज्येष्ठ पत्रकार दयानंद सोनावणे, दिगंबर नाईक नवरे, प्राध्यापक नईम पठाण सर, सचिन शिंदे, प्राध्यापक सचिन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 1 ऑक्टोबर मंगळवार रोजी पाटोदा शासकीय विश्रामगृह येथे मराठी पत्रकार परिषदेच्या सभासदांची बैठक पार पडली असून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। यामध्ये अध्यक्षपदी अजय जोशी, सचिवपदी हमीद खान पठाण, तर उपाध्यक्षपदी अशोक भवर, अनिल गायकवाड, जावेद शेख, प्रशांत कोळपकर, तर कार्याध्यक्षपदी प्राध्यापक सोमनाथ खंडागळे, शहराध्यक्षपदी फैयाज सय्यद, तर कोषाध्यक्षपदी दत्ता देशमाने यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आले। या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचे हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच आगामी काळात संघटनेचे ध्येय आणि धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। तसेच या निवडीबद्दल तालुक्यातून नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। आज पाटोदा पत्रकार परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीमध्ये शहराध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सहसचिव या पदांची निवड करण्यात आली। यापुढे पाटोदा मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतील आणि संघटनेला न्याय देण्यासाठी प्रत्येक पत्रकाराच्या दुःखात स्वतः संघटना सहभागी होऊन प्रत्येक पत्रकाराला न्याय देण्यासाठी संघटना पुढे असेल असं मी आश्वस्त करतो। थांबतो। मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त SM देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सदस्याची एक सर्वसमावेशक बैठक संपन्न झालेली आहे। या बैठकीत पुढील कार्यकारिणी निवडण्यासाठी सर्वांनी एकमुखे अजयजी जोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। या निवडीला सर्व सदस्यांनी उपस्थित सर्वांना मान्यता दिली आहे। यानंतर सर्व स्तरातून सर्व गटातून आलेले कार्यकारिणी आता घोषित करण्यात आलेले आहे। यात शहराध्यक्ष म्हणून फैयाज सय्यद, दैनिक लोकतंत्र, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, दैनिक लोकमत, दुसरा उपाध्यक्ष जावेद शेख, दैनिक दिव्य वार्ता, आणि तिसरा उपाध्यक्ष प्रशांत कोळपकर, दैनिक सकाळ, सहसचिव आमचे हमीद खान पठाण, दैनिक सिटीजन, कार्याध्यक्ष म्हणून सोमनाथजी खंडागळे, दैनिक कार्यारंभ, कोषाध्यक्ष दत्ता देशमाने, झुंजार नेता, तर यात पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष म्हणून संजयजी सानप यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे। या सर्व निवडीला मार्गदर्शक आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार इद्रिसभाई चाऊस उपस्थित राहिलेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। पाटोदा तालुक्याच्या भविष्यातील तालुका पत्रकार परिषदेच्या सर्व निर्णयाची जबाबदारी अजय जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली असल्यामुळे इथून पुढचे जे कार्यक्रम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतील एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।